नमस्कार. आजची रेसिपी आहे झटपट तयार होणारी खमंग खुसखुशीत चकली. परातीमध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 छोटा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद, आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हाताने सोडून घालायचा आहे. 1 चम्मच तीळ घातलेले आहेत. सर्व जिन्नस चम्मचने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. सर्व जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला 1 चम्मच कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. कडकडीत गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली छान खुसखुशीत तयार होते. चम्मचने मिक्स करायचं आहे आणि हलके थंड झाल्यानंतर हाताने सोडून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे. पीठ भिजवून झाल्यानंतर 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे. थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये घालायचा आहे. चकलीच्या साच्याचं झाकण व्यवस्थित लावून आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत. छोट्या-छोट्या 3 प्लेट्स घेतलेल्या आहेत. या छोट्या-छोट्या प्लेट्सवरती चकल्या पाडून घेतल्या तर एकसारखी चकली तयार होते. आणि तेलामध्ये घालते वेळेस सुद्धा हातालाही चटका बसत नाही. आणि चकली पाडून झाल्यानंतर शेवटचं टोक तर इथे चकल्या पाडून झालेल्या आहेत. गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पीठ तेलामध्ये घालून बघायचं आहे. तर पिठाच्या गोळ्याला बुडबुड्या आलेल्या आहेत, म्हणजेच तेल गरम झालेलं आहे. लगेचच चकली तळण्यासाठी घेणार आहोत. तेलामध्ये चकली घातल्यानंतर काही सेकंद चकली शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटवायचं आहे. दोन्ही बाजूंनी चकली छान ब्राऊन रंगापर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर इथे चकली शिजलेली आहे. चकली काढून घेतलेली आहे. सर्व चकली तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी खमंग खुसखुशीत होईपर्यंत चकली छान व्यवस्थित तळायची आहे. चकल्या शिजलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घेत आहे.
आणि याच पद्धतीने सर्व चकली तयार करून घेत आहे. तर ही झटपट चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.